शिवाजी पेठेतील सर्व तालीम संस्था आणि तरुण मंडळांची प्राथमिक शिखर संस्था म्हणून गेली 91 वर्ष शिवाजी तरुण मंडळ काम करत आहे। मंडळाच्या वतीनं दरवर्षी शिवजयंती उत्सव विविध उपक्रमांनी साजरा केला जातो। यावर्षीचा शिवजयंती उत्सव आठवडाभर शिवाजी पेठ महोत्सव या नावानं चालणार आहे। मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली। 15 फेब्रुवारीपासून या महोत्सवाला सुरुवात होणार आहे। उभा मारुती चौक परिसरातील व्यासपीठावर ऐतिहासिक किल्ल्यांच्या भव्य प्रतिकृतींचं उद्घाटन आणि शिवछत्रपतींच्या अश्वारूढ मूर्तीची प्रतिष्ठापना यानं या महोत्सवाची सुरुवात होणार आहे। शुक्रवारी शिवछत्रपतींच्या 350व्या राज्याभिषेक दिनानिमित्त शिवशाहीर डॉक्टर राजू राऊत यांच्या अस्सल मराठमोळ्या शाहिरीचा कार्यक्रम होणार आहे। शनिवारी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊन प्रशासकीय सेवा बजावणाऱ्या शिवाजी पेठेतील तरुणांचं शिवाजी महाराजांचं जीवनकार्य या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आल्याचं चव्हाण यांनी सांगितलं। रविवारी रक्तदान शिबिर आणि महाआरोग्य शिबिर होणार आहे। सायंकाळी शिवाजी पेठेतील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना शिवाजी पेठ भूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। सोमवारी सकाळी शिवज्योतीचं स्वागत आणि शिवजन्मकाळ सोहळा पारंपरिक पद्धतीनं संपन्न होणार आहे। या दिवशी संध्याकाळी 4 वाजता मंडळाच्या वतीनं अश्वारूढ शिवप्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे। मंगळवारी 20 फेब्रुवारी रोजी रात्री सांस्कृतिक कार्यक्रम आणि आतषबाजी करून या शिवाजी पेठ महोत्सवाची सांगता होणार आहे। पत्रकार बैठकीला सचिव महेश जाधव, कार्याध्यक्ष राहुल जरग, अजित खराडे, अशोकराव साळोखे, मोहन साळोखे, राजेंद्र चव्हाण, लालासाहेब गायकवाड, अजय मोरे, विशाल बोंगाळे, योगेश इंगवले, रोहित मोरे, अभि इंगवले, उदयसिंह गायकवाड यांच्यासह उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते।